नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला तुमचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल, ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे विचार अवश्य लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. पहिलं म्हणजे जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील. तर या गोष्टींची तुम्ही कधीही लाज बाळगू नका. दुसरं म्हणजे जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा. कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसांसोबत आयुष्य घालवणे खूपच अवघड होऊन जाते. तिसरं म्हणजे आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहे ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो. नंबर 4 म्हणजे आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. 5वं म्हणजे लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. श्रीमंतांपेक्षा गरिबांची मैत्री करा. कारण गरीब मेल्यावर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात नेतो. नंबर 7 पोटामध्ये गेलेले विष एकाच माणसाला मारतात, पण कानामध्ये गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असतात. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात तो कोण आहे. तर नंबर 9 म्हणजे कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका. कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागत असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. आपल्या यशाचा रुबाब आपल्या आई वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे. माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. नंबर 13 फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणाला देऊ नका. गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आणि आपल्या पैशांबद्दल कधीही उल्लेख करू नका. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. तर जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा, नाही म्हणता आलं पाहिजे. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे. तर नंबर 18 म्हणजे जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा. परत कधी तसं अजिबात करू नका. नंबर 19 म्हणजे ते पैसे लवकर परत देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच. हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देत असतं. एकसारखे 2 पेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका. जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार. अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं, किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाही, असे प्रश्न विचारू नका. तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुमचे 4 व्हीलर का नाही घेत, हा प्रॉब्लेम तुमचा नाही. जर कोणी व्यक्ती तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात.
नंबर 24, कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगड देखील मारतात. नंबर 25, जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. आणि जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंतांच्या घरी सुद्धा मिळत नाही. तर नंबर 27, शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. कोणाच्याही वजनावरून कधीच कोणाला बोलू नका, त्यांचा काही एक अर्थ नसतो. फक्त एवढेच बोला, तुम्ही खूप छान दिसता. नंबर 29, जर तुमचा कलीग तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी, फक्त एवढंच बोला, आय होप तुम्ही ठीक आहात. स्वतःच्या पर्सनल आजारांबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका. नंबर 30, शांत राहणं तुमची ताकद आहे पण कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. काही लोक तोंडावर इतके खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. नंबर 32, लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात. नंबर 33, पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकाही हक्क देऊ